ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण गीता संथा घेत आपण विष्णू सहस्त्रनाम संथा घेत आहोत. कालपर्यंत आपले 22 श्लोक झालेले आहेत. आज 23व्या श्लोकापासून आपण सुरुवात करूया. गुरुर्गुरुतमो धाम, गुरुर्गुरुतमो धाम, सत्य सत्यपराक्रमः, सत्य सत्यपराक्रमः, गुरुर्गुरुतमो धाम, सत्य सत्यपराक्रमः. निमिषो निमिषस्त्रग्वी, निमिषो निमिषस्त्रग्वी. आता निमिषो नंतर एस आहे, म्हणजे अंतरस्वर आपोआप आला आहे तिथे. अंतरस्वर म्हणजे अ येतं तिथं, आणि म्हणून किंचित लांबायचं आहे. निमिषो निमिष, निमिषो निमिष. आता स्त्रग्वी आहे, स ला त्र लागलं आहे, ग आणि गला व लागलं आहे, आणि वेलांटी आहे. निमिषो निमिषस्त्रग्वी, निमिषो निमिषस्त्रग्वी. वाचस्पतिरुदारधीः, वाचस्पतिरुदार धीः, दोन्ही द येऊ शकते. वाचस्पतिरुदारधीः. निमिषो निमिषस्त्रग्वी, वाचस्पतिरुदारधीः. सगळा श्लोक. गुरुर्गुरुतमो धाम, सत्य सत्यपराक्रमः, निमिषो निमिषस्त्रग्वी, वाचस्पतिरुदारधीः. आता या श्लोकातलं पहिलं नाव पाहू, गुरु. आता आमचे प्रत्येकांचे गुरु आहेत, त्यावरचा विश्वास आहे. ते संप्रदाय आहे, ते पंथ आहेत, ते बाग आहेत. पण या सगळ्याच्या वर एक आहे गुरु, सगळ्यांचा गुरु, की सगळंच ज्ञान जो जीवाला देतो. एक विशिष्ट नाही, एक इतिहास, भूगोल, विज्ञानातले कुठले भाग, कॉमर्समधले कुठले भाग, असे विभाग नाही. सगळंच जीवाला ज्ञान. हे नाही, किती ज्ञान आहे आम्हाला. अहो, छोटं बाळ जन्म घेतं, आईच्या पोटातून, त्याला कोण शिकवतं आहे दूध प्यायला? श्वास घ्यायला कोण शिकवतं आहे त्याला? रडायला कोण शिकवतं? आई शिकवते का? मी जरी एक आई असेल तर हे कर्तृत्व मी माझ्याकडे घेऊच शकत नाही, कुठलीच आई घेऊ शकणार नाही. हे मी मुलाला शिकवते, बाळाला शिकवते. शी करायची, शू करायची, काय ज्या ज्या क्रिया आहेत. पुढचं ज्ञान तर फार मोठं झालं हो. ह्या सुरुवातीच्या ज्या क्रिया आहेत, जगात आल्याबरोबर, हो की नाही, जगात आलं की बाळ रडतं. कोण शिकवतं हे? तर हे जे सगळंच ज्ञान आहे, हा विषय खूप मोठा आहे. सगळं ज्ञान जो देतो सगळ्याच जीवाला, त्याला म्हणायचं आहे गुरु. आणि तो आमच्या सगळ्यांचा गुरु आहे. पुढचं नाव आहे गुरुतम, की ज्ञानामध्ये सगळ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. गुरुमध्ये उत्तम, गुरुतम. विद्यावंत आज जे आहेत ना, त्यांनाही विद्या कोणी शिकवली? यांनी शिकवली, म्हणून गुरुतम. धाम, धाम म्हणजे आश्रयस्थान, ठिकाण किंवा ज्योती म्हणल्या जातं याला. की परमेश्वर हा जो नारायण आहे, हा जो विष्णू आहे, हा ज्योतिस्वरूप आहे. आपण मागेच पाहिलं आहे, न तत्र सूर्यो भान्ति, किंवा पुन्हा त्याची ती नावं आहेत, भानू, महाद्युती, मरीची. किंवा आमच्या सगळ्या इच्छांच्या, आकांक्षांच्या, गोष्टींच्या, ज्ञानाच्या, प्रत्येक गोष्टीचं जे आश्रयस्थान आहे ते त्याचं नाव आहे, म्हणून त्याला धाम म्हणलं जातं. नावच आहे बरं का धाम हे. पुढचं नाव आहे सत्य. हे मागे येऊन गेले. कायम खरं, कायम खरंच बोलतो. खऱ्यासाठी अजून एक वेगळा शब्द आलेला आहे उपनिषदामध्ये किंवा वेदांमध्ये, ऋत म्हणतात. म्हणजे सृष्टीतलं जे सत्य आहे त्याला ऋत म्हणायचं. फक्त बोलण्यापुरतं खरं असं शब्द नाही सत्य बरं का. तर या सत्यालाही या ऋताला निर्माण करणारा तो सत्यस्वरूप आहे. भाषण, वर्तन, सगळंच ज्याचं सत्य आहे तो भगवंत, सत्य त्याचं नाव आहे. नंतर सत्य पराक्रम, म्हणजे याचा पराक्रम कधी वाया जात नाही, कधी व्यर्थ होत नाही, खोटा होत नाही. आणि सत्याच्या बाजूने हा पराक्रम दाखवतो. नुसता मी महाभारताचं युद्ध दाखवलं, पाहिलं, वाचलं, ऐकलं, तर सगळं सत्याच्या बाजूनी आहे. त्याच्यासाठीचाच हा संघर्ष आहे. निमिष, कायम योगनिद्रेमध्ये हा असल्यामुळे घडून गेला योगनिद्रेत, आणि सगळं विश्वाचं चाललं आहे संचलन. याचे डोळे असे मिटल्यासारखे वाटतात, कमळासारखे वाटायत. निमिष. दुसरं नाव आहे, लगेच खालचं नाव आहे पहा, अनिमिष.
मागे जसं गेले तसं विरोधाभासी असणारे नाव आहेत. निमिष याच्या विरुद्धच नाव आहे अनिमिष. अप्रत्यय लागला कुठल्या शब्दाच्या आधी की त्याचा अर्थ, काही शब्द सोडता, अपवाद सोडता, की त्याचा अर्थ विरुद्ध अर्थ होतो. निमिष अनिमिष म्हणजे सदैव जागृत आहे. डोळे मिटतच नाही, पापनी त्याची लवल्याच जात नाही, कायम जागृत असतो. कशासाठी? आमच्यासाठी. आम्हीच आमचं सगळं स्वस्थपणे चालावा म्हणून हा कायम कायम जागा आहे. स्त्रग्वी पुढचं नाव आहे. म्हणून निमिषो निमिष पुढचं जे श्लोकामध्ये आलं आहे ना, निमिषो निमिष म्हणजे निमिष अधिक अनिमिष, म्हणून मध्ये अंतरस्वर आला आहे, एस सारखं जे अक्षर आहे ते. म्हणून किंचित थांबायचं बरं का, म्हणजे थांबणं कळालं पाहिजे असं नाही, आपल्याला जाणवलंच पाहिजे ते. स्त्रग्वी गळ्यामध्ये हार धारण करणार आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे याच्या गळ्यात हार आहे. किंवा विष्णूच्या गळ्यातली वैजंतीमाला प्रसिद्धच आहे, आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. श्रीकृष्णाच्या गळ्यात होती. मला वाटते शाळेत असताना एक कविता होती या वैजंती आता लक्षात येत नाही आहे मला पटकन. तर ही माळ प्रसिद्ध आहे याच्या गळ्यातली. ही माळ कशाची आहे, फुलाची, काय काय म्हणतो, हे दृश्य स्वरूप आहे, दिसणारं स्वरूप आहे. तर ही जी भूतांची तन्मात्रा आहे, म्हणजे पंचमहाभूत आहेत, थोडं अवघड वाटणार आहे. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. ह्यांच्या तन्मात्रा म्हणजे आमच्यासाठी उपयोग करणार सूक्ष्म भाग म्हणू आपण त्याच्यात थोडक्यात. ते आहेत शब्द, आकाशाची तन्मात्रा आहे. स्पर्श, वायूची तन्मात्रा आहे. रस, पाण्याची तन्मात्रा आहे. रूप, अग्नीची तन्मात्रा आहे. आणि गंध, पृथ्वीची तन्मात्रा आहे. थोडं अवघड आहे वाटतं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पंचमहाभूताची तन्मात्रा आहेत. आणि हे पुन्हा आमच्या ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. तर यांच्या सगळ्यांचे प्रतीक म्हणून त्यानं ती वैजंती माळा गळ्यात घातलेली आहे. म्हणजे सरळ अर्थ काय होईल की भूतांची जी तन्मात्रा आहे त्याच्या नावानं ओळखली जाणारी ही सगळी यानं प्रतीक म्हणून गळ्यात घातलेली आहे वैजंती माला, म्हणून त्याचं नाव आहे स्त्रग्वी. पुढचं नाव आहे वाचस्पती हृदारधीही, एकत्र नाव आहे दोन्ही. वाच म्हणजे वाणी, विद्या. या विद्येचा तो पती आहे, वाचस्पती. ज्या ज्या सगळ्या विद्या आहेत, आणि म्हणूनच तो गुरु आहे, म्हणून तो गुरुतम आहे. कारण हा मूळ जी विद्या आहे तिचा पती आहे, तिचा मालक आहे, म्हणजे याच्यापासून सगळं निघतं. आणि हे सगळं स्वतः जाणून आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचण्या इतकी याची विशाल बुद्धी आहे आणि देण्यासाठी तितकीच उदार आहे. म्हणजे माझ्याजवळ आहे, मला काही द्यायचं नाही, मला लागणार आहे बाबा एखादी गोष्ट माझ्याजवळ आहे, काहीतरी 1 किलोभर आहे, मला थोडी द्यावी वाटणार नाही चमच्यावर, ठीक आहे, मला 8 दिवस जाईल, 15 दिवस जाईल, त्या वस्तूच्या स्वरूपानुसार थोडंसं काचकूच करेल मी, की नाही. पण हा उदार आहे, प्रत्येक गोष्ट देण्यासाठी उदार आहे. बुद्धी विशाल आहे, सगळं समजून घेण्यासाठी आणि समजून सांगण्यासाठी, आणि सांगण्यासाठी तितकाच उदार पण आहे. किती उदार असावा, म्हणजे आज विषय ना 10 दिवस चालेल इतका सगळा उदार आहे हा. काय काय देतो आम्हाला, म्हणजे आम्ही याच्या उदारपणाचं नाव घेतलं तर प्रत्येक क्षण याच्या कृतज्ञतेनंच व्यापून राहील आमचं. प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मिळणारी वस्तू. आणि म्हणून करता मितिमन्यते असं शक्यतोवर असू नये. जिथं जिथं आम्हाला समजलं, नकळत झाली वेगळी गोष्ट आहे, कारण हा उदार आहे हो, यानंच सगळं दिलं आहे, म्हणून तर काही पुढे पाठ होते, कुठून तिकडून येतं आहे, म्हणून तो संग्रह आहे त्याचं एक नाव. आणि इतकाच हा उदार विशाल बुद्धी असलेला विद्येचा पती आहे, वाचस्पती हृदारधीही. पुढचा श्लोक पाहूया. अग्रणीर्ग्रामणी श्रीमान. अग्रणी नी नंतर ग्रावरचा रफार घ्यायचा आहे. अग्रणीर्ग्रामणी श्रीमान, दोन्ही न मोठे आहेत. अग्रणीर्ग्रामणी श्रीमान. न्यायो नेता समीरणः. न्यायो नेता समीरणः. अग्रणीर्ग्रामणी श्रीमान. न्यायो नेता समीरणः. सहस्रमूर्धा विश्वात्मा.
सहस्त्रमूर्धा विश्वात्मा. सला त्र लागलेला आहे, मू दीर्घच म्हणला पाहिजे. म्हणजे जे अक्षर दीर्घ दिसलं की दीर्घ, ऱ्हस्व असलं की ऱ्हस्व. सुरुवातीला थोडा वेळ लागतो आपल्याला हे म्हणायला, विचार करायला, पाहून म्हणायला. पण एकदा बसलं आपल्या तोंडात की पटकन कळायला लागते हे ऱ्हस्व आहे तर पटकन म्हणायचं, दीर्घ आहे तर थोडा वेळ लावायचा आहे. सहस्त्रमूर्धा विश्वात्मा. सहस्राक्ष सहस्त्रपात. सहस्राक्ष सहस्त्रपात. त लंगडा आहे, जीभ जिथे आहे त म्हणताना त सहस्त्रपात असं नाही येणार, सहस्त्रपात. सगळा श्लोक. अग्रणिर्ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरणः. सहस्त्रमूर्धा विश्वात्मा. सहस्राक्ष सहस्त्रपात. पहिलं नाव आहे या श्लोकातलं अग्रणी. अग्रणी म्हणजे पुढे असणारा, अग्रभागी असणारा. अग्र म्हणजे समोरचे भागी. तर असा हा पुढारी आहे आमच्या सगळ्या जीवाला त्याच्याकडेच घेऊन जायसाठी. त्याच्याकडेच जायचं आहे, चांगल्या मार्गानं जायचं आहे, चांगल्या ठिकाणी जायचं आहे, चांगल्या धामाला जायचं. हाच पुढारी आहे. जायचं आहे ज्याच्याजवळ तोच आम्हाला तिथे घेऊन जायला लागला आहे. शब्दरचना वेगळी वाटते. सगळं तोच आहे याचा हा अर्थ आहे. त्याच्याकडे घेऊन जायचं आहे, घेऊन यानंच जायला लागला. आता बघा काय गमती आहे त्या. असा हा नेता आहे, असा हा पुढारी आहे आमचा. ग्रामणी. समुदायाचं पुढारी पण याच्याजवळ आहे. पण हा फक्त शहाण्यालाच नेतो का हो? मी काय करेल, जे जे चांगलं ना तेच, हो की नाही? म्हणजे आता जसे चालतात क्लास, 90% मार्कवर असलेले आमच्याकडे यायला पाहिजेत. आणि मग मी क्लास घेतल्यावर मी म्हणणार माझ्याकडचे एवढे मुलं मेडिकलला लागले, एवढे इंजिनिअरिंगला लागले, एवढे हे झाले. अहो मी घेतानाच एवढी चाळणी लावलेली आहे. सगळेच उच्च कोटीचे घेतले तर ते लागतीलच कुठे ना कुठं. पण हा म्हणतो ग्रामणी म्हणजे खेड्यातले जे लोक आहेत. खेडं म्हणजे इथं खेडं या अर्थानं येत नाही. ग्राम हा शब्द या सगळ्याला धरून आहे की जे थोडे मागे आहेत, जे थोडे मागे असले त्याला तो पुढे आणतो आहे. त्याला पुढे नेतो, मागेच बसू दे नाही असं नाही म्हणणार. त्यालाही पुढे आणायचं आहे, त्यालाही या गोष्टी सांगायच्यात. कारण सगळ्याचा तो आई आणि वडील तोच आहे, हो की नाही? आणि म्हणून असं म्हणलं जातं आईचं लक्ष कोणाकडे असते की ज्या आपल्या मुलामध्ये काही कमतरता आहे तर मुलाकडे आईचं लक्ष असते. तसा हा ग्रामणी आहे. श्रीमान कसा आहे हा? तेजस्वी आहे, ऐश्वर्यशाली आहे, सौंदर्यशाली आहे. म्हणजे याचं श्रीमानपण प्रत्येक गोष्टीमध्ये याच्या आहे. जे जे चांगलं ते श्रीमान. असं हे सगळं याच्याजवळ आहे म्हणून याला श्रीमान म्हणतात. याचं नाव, पुढचं नाव आहे न्याय. आता न्याय हा शब्द मला अर्थाने माहितीच आहे, हो की? न्याय आणि अन्याय. पण शास्त्रामध्ये ज्या तर्काच्या साह्यानं आम्हाला ज्ञान होतं, तर्क लावावं लागतो की नाही करायला. बाबा इथे आहे की नाही, समजा आम्ही कुठे गेलो आणि दाराला कुलूप आहे तर आम्ही काय तर्क लावतो, अरे कुठेतरी गेले होते, काहीतरी असेल, हो की मी आधी येऊन काहीतरी फोन करायला पाहिजे होतं. प्रत्येक गोष्टीसाठी उदाहरण म्हणून हे सांगते. हा जो तर्क लागतो मग आम्हाला तर्क लावून ज्ञान होतं, याला न्याय असं म्हणतात. हे न्याय याचं स्वरूप आहे. वेगवेगळे न्याय आहेत. आपण भगवद्गीता शिकताना पाहिलं होतं. एक शाखा चंद्र न्याय आहे. चंद्र कुठं आहे म्हटलं तर ही जी लिंबाचं झाड आहे याची जी फांदी आहे, शाखा, त्याच्या पलीकडे चंद्र आहे, त्याच्या वर आहे, त्याच्या बाजूला आहे. याला म्हणतात शाखा चंद्र न्याय. म्हणजे या तर्काच्या आधारे आम्हाला कळाले. खरं तर ते मुख्य स्थान नाही आहे ते चंद्राचं. असं वेगवेगळं जो न्यायाचे जे तर्काचे प्रकार आहेत, हे जे अंग आहेत वेदाचे, त्याच्यामधलं न्याय हे त्या भगवंताचं नाव आहे. पुढचं नाव आहे नेता. नेतृत्व करणार आहे. या प्रचंड विश्वाला, ब्रह्मांडाला चालविणारा आहे, यंत्र आहे आणि योग्य आहे मार्गदर्शन. नेता फक्त माझं घर भरण्यासाठी नाही, तो माझं घर रिकामं करतो आणि तुम्हाला सगळं देतो, फक्त योग्य मार्ग आणि चाला असा म्हणणारा नेता आहे. समीरण. समीरण म्हणजे वायू, की वायुरूपानं सर्वत्र राहतो. सगळा तोच आहे. पाणी घ्या, वायू घ्या, आकाश घ्या, काय तुम्हाला वाटलं तेवढं घ्या. सहस्त्र मूर्धा. मूर्धा म्हणजे शिर, डोकं. हजारो डोके आहेत. पुन्हा 11वा अध्याय. विश्वात्मा, सगळ्या विश्वाचा आत्माचा आहे, मूळ स्वरूप आहे. सहस्त्राक्ष, हजारो डोळे आहेत. सहस्त्रपाद, ज्याला हजारो पाय आहेत. हजारो डोळे, हजारो पाय, हजारो डोके, हजारो कान, नाक. म्हणजे पुन्हा तो श्लोक आहे. सर्वतप्पानिपादं तत्सर्वतोक्षि शिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. त्याच्यानंतर सुद्धा शिल्लक राहतो तो. श्रीकृष्णार्पणमस्तु. आज आपण थांबूया.